रामकृष्ण हरी माऊली. आज उपवासासाठी आपण लोणी स्पंज डोसा तयार करतो. एकदम छान तयार होतो. त्याच्यासाठी साबुदाणा आणि वरई भिजवून घेतलेली आहे 4 तास. तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता. एक कच्चा बटाटा घेतला, साल काढून थोडं मीठ घालून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. जेवढं बारीक करता येतं तेवढं बारीक करायचं. गरज वाटल्यास थोडं दही वापरा, पाण्याचा वापर करायचा नाही. आणि अजून मऊसूत हवं असल्यास तुम्ही थोडंसं सोडा देखील घालून घेऊ शकता. पण आज आपण इनो सोडा न वापरता तयार केलेले आहे. पॅन घ्यायचं, शक्य असल्यास नॉनस्टिक पॅन वापरा, म्हणजे अजिबात इकडे तिकडे चिटकणार नाही. बघा किती छान, एकदम सोप्या पद्धतीने आपण आज डोसा तयार केलेला आहे. भरपूर तूप घालायचं, म्हणजे छान असा दिवसभर सुद्धा मऊसूत राहतो. किती छान तयार झालेला आहे. सोबत चटणी आणि शेंगदाणा लाडू. तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला असा स्पंज डोसा घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.